नमस्कार, मी आसावरी. डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की मधुमेहाचं व्यवस्थापन आणि उपचार पद्धती यांच्यात काही नवीन प्रगती आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील आधुनिक तंत्रज्ञानाने बऱ्यापैकी मदत केली आहे. तसेच बरेचसे इंटरनेट ॲप्स आहेत, सॉफ्टवेअर ॲप्स आहेत, ज्यामुळे मधुमेह रुग्णांना आहाराविषयी, व्यायामाविषयी माहिती मिळते किंवा आपण खाल्लेल्या अन्नपदार्थामध्ये किती साखर आहे, ज्याला आपण कार्बोहायड्रेट काउंटिंग म्हणतो, तशा ॲप्समुळे कुठला आहार आपल्यासाठी चांगला आहे आणि कुठल्या आहारामध्ये जास्त कॅलरीज आहे त्याचे ज्ञान मिळते. तसंच साखर मोजण्याची पद्धती जर बघितली आपण तर जुन्या काळामध्ये लघवीद्वारे साखर तपासायचे, पण आता मात्र घरोघरी ग्लुकोमीटरचा वापर करून एक साधारणतः 5 सेकंदामध्ये आपल्याला साखर किती आहे हे समजते आणि त्यानुसार योग्य वेळी आपल्याला त्याचा इलाज करता येतो. साखर मोजण्याचं जसं ग्लुकोमीटर आहे त्याच्याही पुढची पायरी म्हणजे आता चिपद्वारे आपण साखर मोजू शकतो, ज्याला म्हणतो सेन्सर पद्धती CGMS. एक साधारणतः नाण्याच्या आकाराची चिप आपण दंडावरती बसवतो आणि रीडरद्वारे किंवा मोबाईलच्या कोडद्वारे आपण ती साखर मोजू शकतो, ज्याला आपण पेनलेस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतो. आणखी एक महत्त्वाचा घटक जो वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे आला आहे त्याला आपण म्हणतो इन्सुलिन पंप. जसे की लहान मुलांच्या डायबिटीजमध्ये किंवा गर्भवती स्त्रियांना साधारणतः 3 ते 5 वेळा इन्सुलिन टोचून घ्यावे लागते आणि या इन्सुलिन टोचण्यापेक्षा पेनलेस पद्धतीने इन्सुलिन घेण्याची पद्धत म्हणजे इन्सुलिन पंप. तर अशा पद्धतीनं एक आधुनिक तंत्रज्ञानाने मधुमेह व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये बऱ्यापैकी बदल आलेला आहे.